हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो आज आहे सुट्टी पप्पांना. तर आम्ही विचार केला की आता गणपती बाप्पासुद्धा येत आहे, तर गणपतीची शॉपिंग करण्यासाठी आज आम्ही निघालो डीमार्टला. सो माझ्यासोबत आहेत मम्मी आणि पप्पा. चला तर मग डीमार्टमध्ये आता गणपती बाप्पासाठी नवीन काय काय वस्तू आल्यात ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. असेच माझ्यासोबत कनेक्ट राहा. सो इथे बघा, आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा गणपती बाप्पाची खूप मस्त तयारी चालू आहे. मंडप पण रेडी झाला आहे ऑलमोस्ट. चला आता आम्ही निघतो. सो आम्ही आता पोहोचले डीमार्टमध्ये. हे बघा, आता बॅग पॅक करून घेतली आहे आता आणि शॉपिंग सुरू. आता बघा, आता ट्रॉली खाली. मी तुम्हाला ट्रॉली भरल्यावर दाखवते. हेच घे, चॉकलेट नको, साधच घ्या. गणपती बाप्पाची शॉपिंग आता आहे बघा. नारळापासून सुरुवात करतोय. 40 रुपयाला नारळ. हे बघा, नारळ घेतलेत मम्मीने. आणि इथे पण बघा गणपती स्पेशल मंगलदीप. ह्याच्यावर बाय वन गेट वन फ्री आहे. माचीस बॉक्स घेऊ का? एक बस ना मम्मी. ठीक आहे, एक माचीस बॉक्स आणि ते चम्मच ठीक आहे का? हां, चम्मच ठीक आहे. आणि ते रेडीमेड प्लेट. आणि प्रसन्न जोरची मम्मी मोठा पॅकेट घे ना, एक मोठा. नाही आहे ना बेटा, ठीक आहे. बघा, आता गणपतीमध्ये सगळे आता पाहुणे वगैरे जर कोणी आले तर त्यांच्यासाठी ह्या अशा रेडीमेड डिशेस पण इथे आहे. पेपर प्लेट पण आल्या तिथे. पाण्यासाठी का म्हणजे चहा कॉफीसाठी? हां, ठीक आहे, चालेल. पेपर ग्लास हे मस्त आहे, चांगली क्वालिटी आहे. म्हणजे पाण्याला पण यूज करू शकतो ना. 0 ग्लास एक पॅकेट का? ठीक. आपल्याला गाडीत घेणे राहिली. हाच एक घेते छोटा, तो नको पप्पा, हाच घेऊ. सो आता ग्रोसरीची शॉपिंग झाली. आता आम्ही चाललोय एक्सप्लोअरला. हे बघा, फायनली आम्ही आता वरच्या फ्लोअरला आलोय. आणि बघा, गणपती स्पेशल असा स्टॉल लावला इथे बघा यांनी. सर्व गणपतीच्या वस्तू इथे बघा अवेलेबल. हे बघा, हे वस्त्र खूप सारे. हे बघा, समई, दिवे, नंबर ऑफ प्रकारच्या व्हरायटीज आहेत इथे अवेलेबल. आपल्याला कोणता घ्यायचा मम्मी? घेऊ ना, पिवळा पितांबर, येल्लो कलर ना. हा चांगला आहे ना, मस्त आहे ना पप्पा. हा टेकून बघा खाली बघा, असं म्हणजे डुकडुक नाही केलं पाहिजे. छान आहे, चांगला आहे ना, एकदम छान आहे, हलत नाही काय. हे बघा, इथे वेगवेगळ्या प्रकारचे असे चौरंग आणि पार्ट सुद्धा आलेत. छोटासा पार्ट पण आहे बघा. हा 199ला आहे छोटासा. आणि ह्याची किती किंमत आहे? 349ला. हां, हा मस्त आहे. गणपती बाप्पासाठी किती सारे मस्त. हे बघा, आणि ह्या साईडला इथे लाइटिंग सुद्धा आहे बघा. तुम्ही इथे बघू शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या लाइटिंग सुद्धा आल्या. वाव, तोरण पण छान आहे ना. हे मस्त आहे लाइटिंग. आणि हे बघा, हा बघा पप्पा, म्हणजे याच्यात दिवा ठेवायचा आणि असं हँग करायला. हे मस्त आहे, नाईट लॅम्प एकदम छान. हे बघा, इथे मोदक मेकर सुद्धा आहे. पॉपकॉर्न घ्यायचे का मम्मी? नको. फायनली आता आमची शॉपिंग झाली आहे. आणि इथे बघा, इथे आहे फ्रेश अँड हॉट पिझ्झा. डीमार्ट पिझ्झा तुम्ही इथे आनंद घेऊ शकता. आता आम्ही चाललोय पार्किंगकडे. मस्त पावसाचं वातावरण झाले बघा. आम्ही आता निघालो फायनली शॉपिंग करून घरी. मी बोललेच होते पावसाचं वातावरण झाले आणि लगेच जोरात पाऊस आला. गाडीत बसलो आम्ही आणि पाऊस सुरू झाला. आम्ही आता आलोय घरी.
आणि जसं की तुम्ही बघितलं डीमार्टमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत घेण्यासारख्या. गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी ऑलमोस्ट सगळ्यांची सुरू झालेली असेल. सो आम्ही पण आज गणपती बाप्पाची खूप सारी शॉपिंग केली आणि मस्त डीमार्टमध्ये खूप छान असं स्टॉल असं बनवतात. डीमार्टवाल्यांची एक मस्त खासियत आहे की कोणता पण सण असू दे त्याच्यामध्ये तिथे एक स्टॉल लावतात आणि जसं की रक्षाबंधन असो, गणपती फेस्टिवल असो, काही पण असो आणि ते छान वाटतं. तिथे जे जे म्हणजे ज्या ज्या फेस्टिवलला लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी त्या तिथे अवेलेबल असतात. तर अशाच ज्या गणपतीला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी दाखवते काय काय आणले आज मी. हे बघा, सर्वप्रथम हे बघा इथे 2 येलो कलरची वस्त्र आणलेत नवीन आणि इथे बघा 2 बेडशीट आणलेत. म्हणजे आपण जे टेबल आहे ज्या टेबलवर आपण गणपती बाप्पा बसवणार आहे तिथे आपण दोन्हीपैकी एक कोणतं तरी टाकूयात नवीन वस्त्र म्हणून. आणि मेन म्हणजे हे बघा इथे गणपतीमध्ये आपल्याकडे पाहुण्यांची खूप ये जा असते. तर जर कोणी आले तर हे बघा जेवणासाठी भैयाचे फ्रेंड वगैरे येत असतात. तर तेव्हा लागणारे जे आपले डिस्पोजल प्लेट्स आहेत ते पण इथे मी घेऊन आले. हे बघा 2 सेट आणलेत. आणि त्यानंतर हे बघा इथे ग्लाससुद्धा आणलेत. हे बघा हे म्हणजे मीडियम साईजचे ग्लास आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाणी किंवा ज्यूस वगैरे काय असेल ते तुम्ही बनवता ते देऊ शकता. आणि हे बघा ऑलमोस्ट महत्त्वाचे लागणारी पूजेचं साहित्य म्हणजे हे बघा दिया ऑइल आणलं आहे आणि हे बघा इथे कॅम्फर पण आणलं आहे. आणि मेन म्हणजे लागणारा हे बघा गूळ आणला आहे आणि नारळ. महत्त्वाचे म्हणजे गणपती फेस्टिवल असो किंवा कोणताही एव्हरी फेस्टिवलला आपल्याला नारळ हे खूप महत्त्वाचं म्हणजे गोष्ट आहे की ती लागतेच. आणि हे बघा जसं की तुम्हाला मी दाखवलं हे बघा हे प्लेट्स आहेत ना त्याच्यासोबत एक द्रोण पण आणले. ते बघा द्रोणचं सेटसुद्धा मी इथे घेऊन आली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आणि हे बघा सर्वात महत्त्वाचं आणि माझं फेवरेट म्हणजे हा चौरंग. हे बघा आणि तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशी डिझाईन आहे या चौरंगावर. इथे बघा प्लॅस्टिक मी काढलं नाही आहे. तर बघा इथे मध्ये शुभ लाभसुद्धा लिहिलेलं आहे आणि खूप छान असं चौरंग आहे. आणि हे बघा ॲक्च्युली MRP 460 आहे पण 349ला हा मला मिळाला आहे. आणि म्हटलं चला गणपती बाप्पा आहे तर नवीन चौरंग घेऊया आपण. आणि बाकी तर मग आपण जे डेली लागणार ते ग्रोसरी आहेत, तूप वगैरे मोदक आपण बनवणार आहेत. हे बघा प्युअर तुपामध्येच आपण बनवतो. आणि त्यानंतर माचीस बॉक्स आणला आहे. आणि हे बघा इथे सँडलची अगरबत्ती आणली आहे. आणि बाकी तर मग नॉर्मल आपलं ग्रोसरी. हे बघा पोहे वगैरे. सो अशी आहे माझी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी. सो तुमचीसुद्धा अशी झाली असेल. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्याच्यामध्ये काही कमतरता असेल तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. सो फ्रेंड्स तुम्ही इथे बोलणार की डेकोरेशन सामान तर याच्यात मला काहीच दिसत नाही आहे. ॲक्च्युली ही गणपती बाप्पाच्या आगमनाची जी तयारी आपल्या घरामध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आहेत. आणि जे डेकोरेशनचं मेन डेकोरेशनचं जे सामान आहे ते मी बाहेरून लोकल मार्केटमधून परचेस करणार आहे. ते पण तुम्हाला पुढे दिसणारच आहे. असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि पुढे बघा आम्ही डेकोरेशन कसं करतो आहे आणि काय ह्यावर्षी नवीन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आजचा ब्लॉग कंटिन्युएशनमध्ये आहे. जसं की तुम्ही बघितलं आम्ही डीमार्ट शॉपिंग केली आणि त्यानंतर आता वाजतायत हे बघा ऑलमोस्ट तुम्हाला दाखवते मी किती वाजलेत. हे बघा रात्रीचे 1 वाजता आहे आणि इथे आमची गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी हे बघा चालू आहे. इथे बघा सर्व प्रकारचे फूल माळा जे पण डेकोरेशनचं सामान आहे मी तुम्हाला दाखवते. हे बघा रॅन्डम. हे बघा लाईट माळ, चौरंग, हे वेल आहेत. हे बघा इथे सर्व डेकोरेशनचं सामान हे घेतले. आणि हे बघा तुम्हाला अरेंजमेंट पण लक्षात आली असेल की अरेंजमेंट पण चेंज आहे. इथे जो बेड होता तो त्या साईडला शिफ्ट केला आहे. डायनिंग टेबल इथे घेतला आहे. आणि हे बघा इथे आता दीपू आणि मी रात्रीचं हे बघा डेकोरेशन करतो आहे. आणि हे बघा ऑलमोस्ट तयारी आता चालूच आहे. आणि रात्रीचे 1 वाजले तरी पण अजून आमचं कंप्लीट नाही झालं आहे. जेवढं होईल तेवढं करू त्यानंतर झोप. भैयाने ऑलमोस्ट लायटिंग वगैरे लावून दिली आहे. आणि इथे बघा आम्ही
असं एक ह्या वर्षी आम्ही गोल लाईटिंग म्हणजे जे डेकोरेशन आहे, जे आपलं मेन जे डेकोरेशन आहे ते असं गोल आकारामध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यामध्ये हे बघा, मागच्या वर्षीची पण काही फुलं आहेत आणि ह्या वर्षीसुद्धा काही नवीन फुलं आणलेत. ते पण मी तुम्हाला आता पुढे दिसणारच आहे डेकोरेशनमध्ये कसं आहे नक्की. आणि हे काय आहे का दीपू, याला काय बोलतात? हे बघा, म्हणजे जे फुलं लावलेत ना आम्ही त्याच्यामध्ये पण हे थोडं थोडं मध्ये मध्ये असं लावलं की अजून छान दिसतं. सो होममेड डेकोरेशनची जी मजा आहे ती खूपच वेगळी आहे. बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता ही सर्व घरामध्ये एक वेगळीच असते. प्रत्येक घरामध्ये हेच असंच सुरू असेल असं मला वाटतं. हे बघा, तुम्हाला इथं आता दीपू एक ट्रिक दाखवणार आहे. हे बघा, हे टूथपिकची सिंपल सोबर आहे. म्हणजे हे जे आपल्याकडं जर तार नसेल तर आपण त्याच्यामध्ये आपण ही जी टूथपिक्स असतात ना, हे बघा हॉटेलमध्ये पण भेटतात आणि असं एक डीमार्टमध्ये आपल्याला एक पॅकेट पण भेटतं. तर त्याची आम्ही एक ट्रिक आता नवीन शोधली आहे. हे बघा, आता हे याला असं हे जे आहेत ना मध्ये आपल्याला इथे फुलाचे इथे मध्ये लावायचे आहेत ना, तर ही टूथपिक घ्यायची आणि पूर्ण नाही घ्यायची. फुल जी आहे ना आपली पूर्ण ती नाही घ्यायची आहे. ही एक घेतली का ह्याच्यामध्ये अर्धी करायची आहे ना, मग हाफ करून त्याच्यामध्ये अशी हे बघा अटॅच करायची आणि ते दोन्ही फुलांच्या मध्ये इथे लावलं की अजून सुंदर दिसतं. प्रत्येकाकडे डेकोरेशन करण्याची एक वेगळी कला असते, वेगळ्या वेगळ्या आयडियाज असतात. आता आमचं काय असं ठरलेलं नव्हतं कोणती थीम करायची वगैरे कसं काय, पण अचानक एक सुचलं. मग आम्ही काय केलं, हे बघा तुम्हाला दाखवते इथे. हे बघा, असं एक पाईप टाईप एक गोल थर्माकोलचा एक आणला आहे. हा 3 मीटरचा पाईप आहे आणि त्याच्यावरती इथे जे आहे ते हे बघा तुम्हाला दिसत असेल इथे LED लाईटिंग आहे. तर LED लाईटिंग भैयाने इथे डबल टेप लावून अटॅच केली आहे आणि इथे बघा त्याला एक ॲडॅप्टर पण आहे आणि त्यावरती आपण आपल्या चॉईसने आपल्याला जसे पाहिजे तसे फुलं घेऊ शकतो आणि तुम्हाला जसे पाहिजे तसे ते फुलं चॉईसने घेऊन इथे अटॅच करू शकतो. आणि तुम्हाला गोल पाहिजे असेल, चौकोनी पाहिजे असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. ऑलमोस्ट हा व्लॉग तुमच्यापर्यंत लेट येत असेल. बाप्पाचं आगमनाच्या आदल्या दिवशीची जी तयारी आहे ती तुम्हाला मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. सो त्याच्यासाठीच हा एक व्हिडिओ आहे. तर अशीच पुढे बघत राहा आणि आम्ही डेकोरेशन कसं होते फायनली एंडला तुम्हाला दिसणारच आहे. गणपती बाप्पाचं ज्या दिवशी आगमन असेल त्या दिवशी तुम्हाला संपूर्ण असा पूर्ण आगमनाचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत येणार आहे. तो नक्की बघा आणि अशीच माझ्यासोबत कनेक्ट राहा. सेंटर आलं का बरोबर? व्यवस्थित आलं ना? हां, गोल व्यवस्थित राहायला पाहिजे.